तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता चाललोय पुण्याहून सांगलीला बसमधून. ह्यो बघा कात्राचा घाट, एकदम डेंजर. घाटातनं गाडी जाताना राव कळायचंच बंद होतोय. तेवढ्यात आमचा ड्रायव्हर मामा पण लागला कडकडनं गाडी पळवायला. त्यात तर पाकच कळायचं बंद झाला आम्हाला. तेवढ्यात आमची आई साहेब चिडून म्हणाल्या, तुला जर एवढी भीती वाटते तर उतर बसमधून आणि जा चालत सांगलीला. मग काय राव, आई साहेब चिडले म्हटलं गपच बसायला लागलं. आणि त्यात यावं का बोगदा. राव, लहानपणी आपण कसं खिडकीतून तोंड करून ओरडायचो, तसा विचार केलाच होता. परत विचार केला, सगळे मिळून फोडाकामच करतील माझं म्हणून गपच बसलो मी. तरी पण वरडायचा माझा प्लॅन होताच, तर आईसाहेब साईडला होत्या म्हणून गप बसावं लागलं मला. अरे टेन्शन नाही लेने का आपण आहे ना. तेवढ्यात बोगद्यात गाडी बाहेर आली आणि वरडायचा प्लॅन सगळा फिसकटला राव. मग काय राव, तेवढ्यात आला खेडशिवापूरचा टोल नागा. गडी कसं निवांत बसलाय फोनवर बोलत. तेवढ्यात पिरूवाला बी आला. दादा पेरू घेता का म्हणत. मी त्याला तेवढ्यात म्हटलं नको बाबा पेरू. मग टोल नाका पास करून निघाली आमची गाडी पुढं. मग काय आमच्या गाडीचा ड्रायव्हर ऐकतोय लागला सोसाट गाडी पळवाय. ह्यो रायडर बी काय ऐकायला तयार नाही, ह्यो बी लागला गाडी पळवायला. अभी मजा आएगा ना भिड़ो. काय राव, बघता बघता गोळी मारल्या का कुठे गेला तो गायबच झाला. मग काय ड्रायव्हर मामानं हॉटेलला नाश्ता करायला गाडी थांबवली. राव, त्या गाडीत बसून पाय दुखायलं म्हणून जरा पाय मोकळे केले इकडे तिकडे फिरवून. तेवढ्यात आईसाहेबाचा हुकूम आला, चल रे नाश्ता करायला. घाबरा लागते हो, शेवटी आईसाहेब आहेत त्या. मग चांगला नाश्ता कुठे भेटतोय बघायला गेलो हॉटेलमध्ये. मग तेवढ्यात आईसाहेबांचा हुकूम आला, चिक्क्या घे रे पोरांसाठी, पोरांना चिक्क्या आवडतात लय. मग आईसाहेबांनी सांगितलं म्हटलं उचल एक 5-6 पाकिट आणि म्हणालो दे आता तूच पैसे. तेवढ्यात एक चांगलं हॉटेल दिसलं. मग मी आणि आईसाहेब गेलो नाश्ता करायला. त्यात आणि आमच्या आईसाहेबांना खायची होती इडली. मग मागवली मस्तपैकी 2 प्लेट इडली सांबार. नाश्ता करून झाल्यावर आता म्हटलं जाऊन बसूया गाडीमध्ये. त्यात आमच्या ड्रायव्हर मामाचा पण नाश्ता करून झाला होताच. लगेच तिथून निघाली गाडी. बघतो तर काय, ड्रायव्हर मामा आणि कंडक्टर मामा लागले होते गप्पा माराय. त्यात आणि आमच्या आईसाहेबांनी पाण्याची बॉटल हॉटेलमध्ये विसरल्या. मग काय गाडी थांबली आमची विश्रामबागला. मग तिथे उतरलो आणि रिक्षावाल्याला फोन करून सांगितलं न्यायला या म्हणून. घरापाशी उतरल्यावर जरा बरं वाटलं राव. मग मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.